VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते आहे. घेऊन आली आहे कुंतन्या आतूर फिरुनीचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते कुंतन्या आतूर फिरुनी भाग 53. पर्णिका, काय ग, कसला विचार करत आहेस? पर्णीच्या चेहऱ्यावर उमटलेली काळजी पाहून आईंनी विचारलं. काही नाही आई, असं काही नाहीये, तिने चेहऱ्यावर काहीही न दाखवता हसत उत्तर दिलं. एवढ्यात केतन येऊन स्वतःच्या जागेवर म्हणजे पर्णीच्या शेजारी येऊन बसला आणि बसता बसता पर्णीला भुवया उंचावून त्याने खुणावलं. काय झालं? तिनेही नकारार्थी मान हलवत त्याला डोळे मिचकावले. आईंनी त्या दोघांची एकमेकांना चाललेली खुनवाखुनवी पाहिलेली आणि दोघात पहिल्यापेक्षा छान रिलेशन होतंय हे पाहून त्या समाधानी होत्या. एवढं त्यांना आठवलं, पर्णीला फोटोशूट करण्याची संधी आलेली, पण पुन्हा त्या विषयावरती ती काहीच बोलली नव्हती आणि त्यासुद्धा तिला विचारायचं अगदी साफ विसरून गेलेल्या. त्यांनी तोच विषय काढला. पर्णिका, तुला मॉडेल फोटोशूटसाठी विचारलं होतं ना तुझ्या सरांनी, त्याचं काय झालं ग? पुन्हा काही विषय काढला नाहीस तू? आईने नेमका विषय काढला पाहुणे पर्णीने केतनकडे पाहिलं. ती पुढं काय सांगावं यासाठी अडखळली. वाव वहिनी, तुला फोटोशूटची संधी आली आहे. इट्स गुड न्यूज. बोलली नाहीस हे कधी ते? अगं ती पुन्हा अडखळली. तिच्या चेहऱ्यावर काय सांगावं यातून पसरलेली भीती लगेचच कळत होती. आईंनीही ती हेरली. अगं काय ते? केतन नको म्हणाला की काय? काय रे केतन, तुला रे काय प्रॉब्लेम आहे? आईने डायरेक्ट त्याला प्रश्न केला. मला म्हणजे तसा काही प्रॉब्लेम नाहीये. पर्णी, तुला करायचं असेल तर करू शकतेस तू फोटोशूट, तो पर्णीकडे पाहत म्हणाला. पण आता काय, पण तो म्हणतोय तर कर ना, आई म्हणाली. अगं काय वहिनी, तो आता हो म्हणतोय तर करून टाक. आणि वहिनी, मी डिझाईन करते ना, तोच गाऊन घालून कर हा तुझा शूट. आय एम सो एक्सायटेड. कसलं भारी वाटेल यार. वहिनी, तुझ्यापेक्षा मीच एक्सायटेड आहे बघ, कृती एक्सायटेड होऊन म्हणाली. हो. तिचे हार्टबीट्स वाढलेले केतन चक्क हो बोललाय पाहून ती खाली मान घालून तो खरंच हो बोललाय का हे स्वीकारायचा प्रयत्न करत होती. तिला कळतच नव्हतं आधी की इतक्या दिवसांपासून तिला फोटोशूटसाठी ठामपणे नकार देणारा केतन अचानक कसा काय तयार झालाय. एव्हाना जेवण आलं आणि वेटरने सर्व देखील केलं. सगळ्यांनी जेवण करायला सुरुवात केली होती. कधीतरी तिचंच केतनकडे लक्ष गेलं तर तो अगदी नॉर्मल वाटत होता. त्याच्या चेहऱ्यावर असे काही भाव नव्हते की तो कदाचित आईच्या भीतीमुळे हो म्हणाला असेल. एक क्षणाला जेवण करताना त्याचंही तिच्याकडे लक्ष गेलंच. काय जेव ना, तो तिला म्हणाला आणि तिने मान हलवली आणि पहिला घास घेतला. आणि आता मात्र तिची पक्की खात्री झाली की तो मनापासूनच हो म्हणालाय. पण हा एवढा बदल अचानक कसा काय झाला हे मात्र तिला त्याला विचारायचं होतं. आणि ते मात्र ते दोघे एकटे असतानाच विचारणं योग्य ठरलं असतं. सर्वांचं छान डिनर झालं. डिनर नंतर ही केतनने सर्वांसाठी आठवणीने आईस्क्रीम मागवलं आणि त्याचाही सर्वांनी आस्वाद घेतला. डिनर झालं आणि जेव्हा घरी परतायची वेळ झाली तेव्हा सगळे हॉटेल बाहेर आले. केतनला वेळ लागत होता कारण केतन बिल पे करून येत होता. काहीच वेळात तो बिल पे करून आला. तो आला तसे सगळे घरी जायला निघाले. केतन, आम्ही जातोय हा पुढे, तुम्ही या निवांत, आई म्हणाल्या. पण त्याच्याकडे पर्णीचं फारसं लक्ष नव्हतं. तिच्या डोक्यात काहीतरी चालू होतं. हो आई, तो म्हणाला. कृती आता आई बाबांसोबतच निघून जाणार होती. कौस्तुभ केतनची बाईक घेऊन ऑलरेडी निघून गेला होता आणि आई बाबांना आणि कृतीला कारमध्ये बसवायला केतन आणि पर्णी दोघंही थांबले होते. आई बाबा कृती कारमध्ये बसले आणि कार निघून गेली. आता फक्त केतन आणि पर्णी राहिलेले.
चला निघायचं. पर्णीने होकारार्थी मान हलवली. तसा केतन तिला घेऊन कारपर्यंत आला आणि तिला एखाद्या हिरो सारखं कारचं डोअर ओपन करून दिलं आणि ती जणू कोणी राजकुमारी असल्यासारखी तिला किंचित कमरेत वाकून आत बसायला हातांनी खुणावत इशारा केला. ती त्याच्या या अदेवर खळखळून हसली आणि मग कारमध्ये बसली. काहीशी कोशात गेलेली तेवढ्यापुरती बाहेर आली. मग तोही दुसऱ्या बाजूने जाऊन ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि कार वाऱ्याच्या वेगाने निघाली. रात्रीची सुंदर वेळ आणि कारमध्ये ते दोघंच असे घरी निघाले होते. आयुष्यातला असा सोबत असतानाचा पहिला प्रसंग. उगाचच ते वातावरण रोमॅन्टिक भासत होतं तिला. आता या क्षणाला कुठेतरी शांत ठिकाणी आकाशात चारी बाजूला पसरलेल्या चांदण्यात, जिथे फक्त केतन आणि मी असेल अशा ठिकाणी कार थांबवून थोडा वेळ तरी केतनसोबत गप्पा मारता यायला हव्या, असं तिच्या मनातून खूप तीव्रतेने येत होतं. पण आता रात्र बऱ्यापैकी झाली असल्याने तिने तो विचार मनातून वगळला आणि पुढच्या क्षणाला तिला मघाच्या त्या कियाराच्या टेन्शनने घेरलं. या कियाराचं आता काहीतरी करावं लागेल. मला एक कळत नाही, तिला आईवडील नसतील का ज्यांचं आपल्या मुलीवर लक्ष असेल, जी अशी इतकी बेताल वागत आहे तरीही ते तिला चुकांची जाणीव करून देत नसतील? कोणीच कसं काही म्हणत नसेल तिला? आणि जर तिला बॉयफ्रेंड आहे तर त्याला हे सगळं चालतं कसं, हे तर समजण्या पलीकडचं होतं. तिची माहिती सचिनला काढायला सांगितली तर? आय थिंक आता हे गरजेचं आहेच. यार, माझ्या आई वडिलांनी तर माझी चूक नसताना लगेच कसं माझं लग्न करून दिलं. तिच्यावर नसेल का देत कोणी असं लक्ष? तिचंही त्यावं ना करून लग्न, म्हणजे ही बाई दुसऱ्यांच्या नवऱ्यावर तर डोळे टाकणार नाही. कसं असतं नाही, अशा बायका हवं तसं वागून कशा काय ताटमानेने समाजात वावरू शकतात मला कळत नाही. कसं असतंय नाही, अशा बायका हवं तसं वागून कशा काय ताटमानेने समाजात वावरू शकतात मला कळत नाही. आणि ना त्यांना कोणी रोखतो ना त्यांना कोणी काही नावं ठेवतो. आणि माझ्यासारख्या कॅरेक्टर चांगल्या असणाऱ्या मुलींना मात्र बंधनं घातली जातात. तिचं शिक्षण थांबवलं जातं, जबरदस्तीने लग्न करून दिलं जातं. आणि तिनं थोडं मॉडर्न राहायचा प्रयत्न केला तर अशाच मुलींवर मोकाट सुटलेले लोकही लगेच तुटून पडतात. थोडक्यात काय, जी कॅरेक्टरलेस आहे ती बिनधास्त जगात वावरते आहे आणि जी चरित्रवान आहे ती चार भिंतीमध्ये कैद. व्हॉट अ रियालिटी ऑफ दिस सोसायटी. आणि अशा कित्येक जणी असतील याची कल्पना न केलेलीच बरी. स्वतःशीच विचार करणाऱ्या तिच्या ओठांचा कोपरा थोडा नाखुशीने वर दुमडला गेलेला. ती विचारात हरवलेली ड्रायव्हिंग करणाऱ्या केतनने तिला पाहिलं आणि तिला हलवलं. काय, कुठं हरवलीयस? नाही, कुठेच नाही. केतन, ड्रीम कारचं स्वप्न पूर्ण झालंय आता तुमचं. आता खुश आहात ना? हो, म्हणजे काय, मी खूप खूप खुश आहे पर्णी. आजचा सगळा दिवस माझ्या अख्ख्या आयुष्यातला बेस्ट दिवस आहे. पण काय ग, कधीपासून प्लॅन करत होते हे सगळे आई बाबा? मला अगदी भनकही लागू दिली नाही तुम्ही. बहुतेक आई बाबा बऱ्याच दिवसांपासून प्लॅन करत होते केतन, मलाही काही दिवसांपूर्वी कळलंय. ओ, काय सांगतेस? कसे आहेत नाही बाबा? माझी हीच ड्रीम कार घ्यायला मध्यंतरी मला पैसे कमी पडत आहेत असं म्हणालो तर बाबांनी साफ नकार दिला आणि आता ती लगेच दिली, अगदी न मागताही. वर पाहणाऱ्या एखाद्याला वाटेल की बघा, बाबांचं आपल्यावर बिलकुल प्रेम नाहीये. आय नो, बाबा खूप वेगळे आहेत पर्णी. अनेकदा ते बोलत नाहीत किंवा भलतंच काही बोलतात, पण करतात मात्र तेच जे आम्हाला हवं असतं. तो हसत म्हणत होता. हो, खरंच आई आणि बाबा दोघंही चांगले आहेत. तुम्ही खूप लकी आहात केतन, तुम्हाला असे आई वडील मिळालेत. मला तर ते माझे सगळे आई वडील नसूनही इतके जवळचे वाटतात की बस. अरे हो, मी विसरलो. सकाळी आलेला तुझ्या आई बाबांचा फोन. विचारत होते तू कशी आहेस. हो का? बर. काय ग पर्णी, एक विचारू? विचारा ना. तुझ्या आईबाबांचा फोन आला तरी कधीही एक्साइट नाही होत तू, असं का? न कधी त्यांच्या आपुलकीने चौकशी करतेस? जाऊ द्या ना केतन, आता नको तो विषय. आजचा दिवस छान आहे ना,
तर आज सगळं छान छान बोलूया म्हणत तिचं लक्ष काचेतून बाहेर गेलं आणि एक क्षणाला तिच्या लक्षात आलं कार घराकडे न घेता ती भलतीकडेच निघालेली. कारण कार आता हायवेला धावत होती, शहर मागं पडू लागलेलं. हे काय केतन, आपण घरी नाही चाललोय का? आहा, तो गुडस्मिथ करत म्हणाला आणि तिच्या हृदयाने क्षणभरासाठी उच्चांकच गाठलेला. म्हणजे काय? कुठे निघालोय आपण? कुठे नाही ग, असंच थोडा वेळ तुझ्यासोबत घालवायचा होता म्हणत त्याने एका ठिकाणी कार साईडला घेत थांबवली. आजूबाजूला दूर कुठंतरी घरं दिसत होती. रातकिड्यांच्या किरकिरण्याचा आवाज येत होता. सगळीकडे अंधाराचं साम्राज्य आणि वर आकाशात टिमटिमणाऱ्या चांदण्या आम्ही आहोत असं लुकलुक करून आपलं अस्तित्व दाखवून देत होत्या. दूर अंतरावर काही चहाच्या टपऱ्या असतील तेवढ्याच आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचे आवाज तेवढे होते. आणि मघाशी मनात आलेला तो विचार आता एकदम प्रत्यक्षात येतोय पाहून तिला क्षणभर खूप भारी फील झालं. केतन पाठोपाठ तीही कारमधून बाहेर आली. बाहेर येताच बाहेरच्या थंडीने तिचं अस्तित्व दाखवायला सुरुवात केली होती. पर्निकाचे हात आपोआपच स्वतःभोवती लपेटले गेले आणि ती थंडी घालवायचा प्रयत्न करत जिथे केतन कारच्या पलीकडल्या बाजूला खिशात हात घालून चांदण्या पाहण्या ठरवलेल्या तिथे त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली. आपण इकडे आलोय, पण घरी आईंना सांगायला हवं होतं ना केतन. मी आईला ऑलरेडी बोललोय पर्नी, तेवढं मला कळतं. तो आता कुठे तिच्याकडे पाहत म्हणाला आणि त्याला कळलं की ती चांगलीच कुडकुडते आहे. ओ सॉरी, ती नजर चुकवत पुढे दिसणाऱ्या दृश्यावर तिची नजर फिरवत म्हणाली. आणि हे काय, तुला थंडी वाजते? तो हसला आणि तिला थोडं एका हाताने जवळ ओढत म्हणाला. हो मग हसायला काय झालं? तुम्ही घातलाय फुलबाईचा कुर्ता, मला वाजते ना थंडी. आणि तोही तूच काढून दिलायस म्हटलं, तो हसत म्हणाला. दोघेही हसले आणि क्षणभर शांतता पसरली. पर्नी थँक्स, फक्त तुझ्यामुळे माझा आजचा दिवस खूप छान गेलाय. आय एम सो लकी टू हॅव यू. तो अजाणतेपणीच बोलून गेला होता, पण ते 100% खरं होतं याची कल्पना त्याला अजून तरी नव्हती. तिला मात्र याची जाणीव होती. तो आज एकट्याच भरभरून बोलत होता. आज खूप छान वाटते हा पर्नी. म्हणजे कालपर्यंत मला माहीतही नव्हतं की आईबाबांनी असं काही प्लॅन केलंय. आणि मी तुला आग्रह करत होतो की मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे, पण आज असा तुझ्यासोबत वेळ घालवायला मिळेल असं स्वप्नातही वाटत नव्हतं ग मला. थँक्स, मला समजावलंस तू आईबाबांना डिनरला नेण्यासाठी. नाहीतर एक होतो की मी आहो, हेच तर असतं ना केतन, आपण एकमेकांचे पार्टनर आहोत, आयुष्यभराचे साथीदार. आपला पार्टनर चुकतोय म्हणून आपण चुकून कसं चालेल? तो चुकला तर तिनं सावरावं, ती चुकली तर त्याने. हाच तर खऱ्या प्रेमाचा, खऱ्या नात्याचा आणि खऱ्या लग्नाचा अर्थ असतो. ती आताही खोल बोलत होती आणि त्यालाही बहुतेक ते पटलेलं. यू आर राईट पर्नी. कुठून सुचतं ग तुला एवढं सगळं? तो तिला स्वतःकडे बळबळ तिच्या डोळ्यात पाहत विचारत होता. माहिती नाही, असंच. ती मोकळी हसली आणि त्याचा चेहरा पाहत राहिली. तुझं हेच आवडतं मला पर्नी. तू फार वेगळी आहेस, बांधून ठेवत असतेस मला. तुझ्या बोलण्याने वागण्याने काहीतरी अशी जादू करून टाकतेस ना की मी तुझ्यापासून दूर जायचाही विचार करूच शकत नाही. तो असं म्हणाला आणि त्याच्या कौतुकाच्या शब्दांनी भारावलेली ती तिच्या डोळ्यात पाणी तरळलं तसं पटकन त्याला भिलगली. मग त्यानेही तिला जरा पाठीवर थोपटलं. तसं एकदम त्याला आठवलं, पर्नीने तर मला गिफ्ट दिलंच नाहीये. तसं त्याने तिला बाजूला केलं आणि तिला म्हणाला, नाही ते सगळं ठीक आहे, पण माझं गिफ्ट कुठे आहे? हे तर आईबाबांनी दिलंय. तो भुवई उंचावून विचारत होता. हो आहे, कारमध्ये आहे, नंतर कारमध्ये बसल्यावर देते, चालेल? ती हसून म्हणाली. ओके चल, थोडा वेळ थांबू आणि मग निघू. ओके? तो डोळे मिचकावत म्हणाला आणि तिनं होकारार्थी ती मान हलवली. आज दोघंही एकमेकांसोबत टाईम स्पेंड करत होते.
एकमेकांचा अनमोल सहवास अनुभवत होते. पर्णिका कियाराची माहिती आता काढायचा प्रयत्न करते, कारण आता हातावर हात धरून बसणं तिच्यासाठी फार धोकादायक असेल. बघूया की पर्णिका काय पावलं उचलते. आणि कियारा तर शांत बसणाऱ्यातली बिलकुल नाही आहे. बघूया काय होतंय पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत ऐकत राहा गुंतन्या आतुर फिरुनी. आणि हो, दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. दिवाळीमुळेच थोडासा पार्ट यायला वेळ लागतोय. प्लीज मला समजून घ्या. आणि कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.